नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील श्री सत्य गणपती देवस्थान मंदिरात शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वतीने जागतिक महिला दिन अनोखा पद्धतीने साजरा करण्यात आला। महिला दिनाचे औचित्य साधत मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला। यावेळी उपस्थित महिला शिक्षक व कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले। मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांनी अन्नदानाचा लाभ घेतला आणि या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। महिलांच्या सन्मानासोबतच समाजसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम असल्याने परिसरात त्याचे कौतुक होत आहे। नमस्कार। सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि या सगळ्या महिलांच्या पाठीमागे एक सक्षम पुरुष आहे, त्यामुळे आम्ही हे जे अन्नदानाचं कार्य जे हिंदू संस्कृतीमध्ये म्हणा किंवा इतर संस्कृतीमध्ये म्हणा, आपण जे अन्नदान खूप पुण्याचं काम समजतो, ते घडण्याचं औचित्य आमच्या हातून घडलं, याबद्दल मी प्रथमतः श्रींच्या चरणी ऋणी राहील आणि असाच सेवा यथोचित पुढेही अनेक वर्ष घडत राहो अशी अपेक्षा व्यक्त करते। धन्यवाद। माझं नाव ललिता नारायणराव बोललो, मी एक सहशिक्षिका आहे। तसेच आमचं हे पूर्ण शिक्षकांचे ग्रुप आहे आणि त्यांच्यातर्फे गेल्या 5 वर्षापासून याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या निमित्ताने दरवर्षी 2,500 ते 3,000 लोकांचं जेवण या ठिकाणी केलं जातं आणि ही सेवा सगळ्यामार्फत स्वइच्छेने सगळेजण करत असतात। तसेच यावर्षी तर महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही 8 मार्च जे जागतिक महिला दिन आहे उद्या, त्याच्या निमित्ताने डोईफोडे मॅडमच्या ह्या कल्पनेनुसार आज सगळ्याच बायकांना, जेवढ्या बायका या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांच्यातर्फे सगळ्यांना गुलाबाचं फूल देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलेले आणि सगळ्यांना आज आमच्यातर्फे पूर्ण जेवण देण्यात आलेले। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।